मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया गणपतीचे दिवस आहेत. आज बुवानी खरं सुंदर एकदा जोरदार बुवांसाठी, कारण मला माहिती आहे माझ्यापेक्षा ते 5 पैशांवर एकदा जोरदार, कारण मनोरंजन काही असू दे एकदा बुवांसाठी, कारण आय लव्ह यू. हा बघा गणपती बांधल्याच्या नंतर बुवा तर मनोरंजन करणार, मी पण त्यांना 100% बोलणार नाही असं विषय नाही, 100% बोलणार. त्यांची परतफेड ही का हा ती करतो. पण आज गणेश चतुर्थी म्हटल्याच्या नंतर आज गणरायाचे गुणगान करणार हे मला महत्त्वाचं वाटतं. बघा आज प्रत्येक गणपती येतो तसा गणपतीचा जसा पाऊस चालू होतो तेव्हा आपण स्टेटस आपले जागे असतात तेव्हा ती कैलासवासी काशीराम परटबुवा आणि त्यांचे प्रसिद्ध गाणं. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात आणि ह्या अशा बुवा आपल्या पंचरत्न आज गेल्या वर्षी आज चौगुले काकांनी आल्या सांगितलं की पहिल्यांदा पारंपरिक डबलवारी या ठिकाणी होत होत्या बुवा तुमची आणि दीपक चव्हाण बुवा, त्याच्यानंतर वाटतं गोटनकर बुवा पण येतात, पण माझ्या बघण्यात दीपक चव्हाण बुवा या ठिकाणी एकदा येऊन गेले ते मला आठवलं, कारण मी ती वारी युट्यूबला बघितलेली. कैलासवासी दीपक चव्हाण बुवा आपल्यामध्ये नाही आहे आणि तो गजल त्यांनी या ठिकाणी म्हटलेला कोणता जो त्यांचा प्रसिद्ध गजल आहे हा मुंबईचे रक्षण करणारा तो गजल या ठिकाणी त्यांनी म्हटलेला होता. आज पंचरत्न आज श्रीधर मुंगेकर बुवा गेल्या वर्षी येऊन गेले. आज खरं तुमचं आज सांगायचं आज पुढे काकांनी आल्याला काय सांगितलं की हा मुंबईमध्ये किंवा या कांजूरमध्ये अनेक वाऱ्या होत होत्या, प्रत्येक काळाला डबल वारी ठेवत होते. पण आता कसं झालंय की आमचं एक मंडळ या ठिकाणी ठेवतं कारण पब्लिक कमी होतं.
आम्हाला काय आहे की आमच्या मंडळातले तरी रात्रभर जागे राहिले पाहिजे, पण ही बुवा परिस्थिती बदलणार कारण कालांतराने भजन हे शाश्वत होणार आहे. आज प्रत्येक मंडळ एकदा जोरदार तुमच्या या गणेश उत्सवासाठी या सार्वजनिक ठेवता म्हणजे खावता नाही म्हटलं तर 30-35 रुपये खर्च डोळे झाकून सांगताय कोणी सांगत. पण आज हे ठेवणं हे जबाबदारीने हा कार्यक्रम पार पाडणं पोलिसांचा त्याच्यात सगळा साहेब आणि त्यांचा देऊची लागतो सगळा त्यांचा. पण असे हे कार्यक्रम राबवून आज कुठेतरी हरिनाम व्हावा, आज गणरायाची सेवा कुठेतरी व्हावा म्हणून तुम्ही आज या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्यांनी मध्येच सांगण्याची गौतमी पाटीलला गौतमी पाटीलची आठवण काढण्याची आमचं तरुण रक्त. पण तुम्ही माझ्यासाठी तुम्हीच गौतमी पाटील, आय लव्ह यू. पुढचा काय तर बघूया मग आपण. जाऊन चंदनपुराला पाहतोय भानुच्या घरा, धारी बानू धनगरी कोखंडो भाची कारभारी बाई ग पिचली माझी, बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी. बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी. हा नवीन जमाना आज बुवानी सांगितलं खरं तर काय काय बराच बोलले. आज म्हणतात तारीख आम्ही घेतो आमचा बुवा आमच्या वेळ येते लक्षात ठेवा. अजून 5 वर्षांनी आमच्या वेळ होते तेव्हा तुम्ही सांगता. पण खरं तर असं काही विषय नाही तर बाजूचो हवा नाही तर नको घेऊ माका काय काय हा नाही कामाक जा मुंबई हा हो तसं काय विषय नाही. आय लव्ह यू. त्यांनी सांगितलं घालवणी तुमच्यासाठी एक गाणं. आमच्या पप्पानी गणपती
सन्माननीय मनोज सावंत यांच्याकडून मी 200 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून 200 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. बुवा काळ कसा होता, आता काळ बदललेलो आहे. पहिल्यांदा लोकांना अन्न पिकवला जात होता, आता तसा नाही. आज खरं सांगायचं तर तुम्हाला आज खरंच चांगला विषय. आज लोक महिलांसाठी तुम्ही काहीतरी केलं. आज महिलांसाठी महिलांवर बोलतात. आज काळाची गरज आहे. डान्स शिकवण्यापेक्षा कराटे शिकवा. तुम्ही खरंच सुंदर सांगितलं. आणि ह्या महिलांवर तर एक आता फक्त मला एक खूप आवडला, त्याच्यामध्ये सांगायचं भले लाईन कोणतीही असू दे, पण सांगायचा मुद्दा मला आवडला की दुर्वास गुरव यांनी जो गजर गायलाय बघा, 2-3 दिवसापूर्वीच झालाय आणि हरियाण गोवाने तो गजर केलेला आहे. आणि त्या गजराच्या माध्यमातून लिहिलं की हा पेन्शन असतात बघा. आज पीएम किसान योजना बनवली, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना तुमका काय नाही ना, लाडकी बहीण नको, लाडको लाडको भाऊ योजना, लाडकी बहीण योजना मनोरंजनासाठी. पण लाडकी बहीण योजना किंवा अजून बरेच योजना आहेत आणि शिष्यवृत्ती वगैरे भरण्यात झाला. पण आज त्यांनी सन्माननीय हरियाण बुवा यांनी हा गजर लिहिलेला आहे आणि ह्या गजरातून सांगितलंय की गजराच्या माध्यमातून सांगितलंय की आपल्याला कोणते कोणते फायदे घेतले पाहिजे. आज पेन्शन आपल्याला भेटते ते बरोबर आहे, पण त्याचबरोबर कधीतरी आपण स्वतःहून सांगितलं पाहिजे की आपण, कारण ह्या पेन्शन भेटल्यापासून काम कमी झालं. नांदोस कट्टा आमचे गाववाले सन्माननीय हिगळेकर काका यांच्याकडून 51 रुपयांचा पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा वा गजराची एक झलक. असा माझा भाऊ दे खाल्ल्यावर खाऊ, असा माझा भाऊ दे खाल्ल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची, चिंता त्याला माझ्या संसाराची. लाडकी मी बहीण लाडकी, 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 लाडकी मी बहीण लाडकी. असा माझा भाऊ दे खाल्ल्यावर खाऊ, असा माझा भाऊ दे खाल्ल्यावर खाऊ, गुरुजींचं आपण आज त्या लाईनीमधून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्ही ऐकायचं असेल तर तुषार शिंदे युट्यूब चॅनलला गुरुवानी गायलेलं आहे या 4-5 दिवसामध्ये. खरं का ज्याचा चांगला हा त्याचा चांगला त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आज फुकट धरले धान्य आपल्याला जे रेशन कार्डवर मिळते त्याच्यामुळे लोकांना सुखी करूची बंद झालेली आहे. 1500 रुपये दर महिने घेऊ लागले. बहिणींनी सगळ्या जसे रक्षाबंधनच्या दिवशी 1500 रुपये 3000 रुपये 2 महिन्याचे एकत्र सगळ्या बहिणींनी एकत्र झाली आणि चायनीजला गेली.
विचारी जाऊ दे तेव्हा तेवढी तरी मजा करतो. पण आज खरंतर कोणत्या सरकारने दिलेल्या आणि त्या साहेबांनी दिलंय, त्यामुळे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर आहे की नाही? याचा चांगला बचाव फक्त या असाने, पण आपल्या दिल्याने ना ह्या महत्वाचा आज जनतेक देणार. आज सुद्धा तुम्ही सांगितलं की या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आणि फोटो आहे, पण त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेलात तर ह्या मंडळाने माझ्या मते कुठेतरी कोणत्या तरी महाड या गावी चांगली मदत देखील केलेली आहे. म्हणून आज बरोबर ना, हा म्हणून आज पुरा हे अशी मंडळ आज कोणत्याही गंजोगंजीमध्ये आज भांडूपमध्ये आमच्या पहिल्यांदा बघा चाळीत चांगले चाळीतली मंडळ होती. प्रत्येक चाळीत पूजा जायचे. प्रत्येक चाळीत आमच्या भांडूपला अजूनही आहे रामनगर रमाबाई प्रत्येक चाळीत पूजा होतात. हा कुठे भांडूपला पॅडी पॅडी दादा मग काय प्रश्न वाटलं की तू राहिलो पॅडी दादा. पण आज सगळेजण भांडूपला चाळीत भजनं केली जायची आणि चाळीत भजनात सगळे एकत्र यावे. का तर ती का पूजा केली जाते? सगळे सर्वजण एकत्र यावे. आपली ही हिंदू संस्कृती आज चाळीतील कोणती क्लेश पूजा भांडणं असतील ती निघाली जाते. या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करायचो तेव्हा रात्रभर जागरण करून फटाके लावले जायचे. आता तसं जमानं नाही. आता डायरेक्ट साऊंड वाल्याचा सांगतात तुला पडदो मारा आहे ऐसून काही काम टाका पैसून काही काम टाका. बरोबर की नाही? पैसे दिलेले आज लोकांकडे वेळ कमी आहे, पैसे जास्त काढलेले. पहिल्यांदा गावात गेला तर कोणतरी मान होतो. पहिल्यांदा आपण काय फुटाने घेऊन जाऊ दे काय घेऊन जाऊ दे, पण ते लोक हवं नाही बाबू इलो बाबा कोणतरी इलो बाबा पैसे. पण आताच जमाना नाही. आता जेका त्याच्याकडे पैसे झाले त्याच्याकडे गाडी झाली तीच मारले का वाटेल बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा भजनात घाट 20 एक मंडळी असायची. आता 6-7 असताना मुंबई गावात असताना कठीण आहे. कारण परिस्थिती बदललेली आणि परिस्थितीनुसार चालणं काळाची गरज आहे. किंवा बरोबर काय तर बोललास जजमेंट म्हणता तुमका अजून नाही किंवा जजमेंट तर तुम्ही सांगा नको. आजकाल लग्न झाल्यावर 6 महिन्यात पोरा होतं. त्या लग्न झाल्यावर 6 महिन्यात नसून पोरा होतं. त्याच्यामुळे आजकाल ह्या नवीन जनरेशनच्या ना तुम्ही गावात नको जजमेंट फ्री मिळणार फ्री मिळणार. पोरांना सांगा नको बाबा तुझ्या पोचलेली म्हणजे आज बदललेलो. आज 9वी 10वीच्या त्या दिवशी तुमचं फटारे सांगा पोरको एक बसलेलो मोठा चांगला एक पोरको बसलेलो आहे. 8वीत का पोरको 8वी 9वीत का पोरको बरोबर आपला त्याचं चालू. मी व्हॉट्सअपवर माझं व्हॉट्सअपवर मेसेज बघत नाही. मेसेज तुम्ही बघत तर आज 1300-1400 मेसेज सीन नाही केलेले. तुम्ही जास्त व्हॉट्सअपला लिंक मी टाकीत असतात मी आपलं लाईक करतोय फोन करतोय. आपण खरं आज पोरग बदललेले आहेत. 8वी 9वीचे पोरगे आहेत ना पोरगी पटवलेली आहे. पोरगी पटवलेली औशी बापाशी माहीत सगळा सांगा पोरगीच्या घरात सगळा माहिती ऐका जेव्हा सांगतो. त्या दिवशी मी गेलोय म्हणतात कसं एका ठिकाणी कणकवली भजनात बोलवलं. भजनात बोलवल्याच्या नंतर गेलोय भजनात सांगले मी की तुम्ही आता आम्ही तारीख सांगलेली या सगळ्यांना सांगलो सुरेश त्याच्यामुळे येऊचाच लागेल. मी गेले देवगडात तुमच्या ते फिरायचा होता ना गावात कोंबूरल्याच जायचा होता पुढे पुढे जायचा होता गौरे सांगल्याने येऊचाच लागेल. म्हणजे मी शिरगाव वाचून मिळतात लिहिलं आणि भजनात गेलंय पर्यंत आई वडिलांना सोडलंय आणि गेलंय मात्र भजनात जावे बोलवले म्हणतात मंडळी वगैरे सगळं आहे तुम्ही फक्त या म्हटलं जाऊया. गेल्याच्या नंतर भजन चालू करून घेतलं आणि पक्कच भजत बसलो. तो म्हणता पीठ माझ्या म्हणून सांगशील त्याच्यावर 8वी 9वीतलं सांग. तो ठीक आहे पीठ म्हणून होतं. पीठ म्हणून आणतं म्हटलं औशी बापाची माहिती होता. पीठ म्हणून आणलं आणि पीठ लावतात पक्कच होतं. तो आजोबा इकडे हे बाबू बाबू धर तुझ्या बापड्याचं फोन म्हणजे आजकालची पोरा बघा कशी आहे डायरेक्ट बिंदास घाबरत. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या जजमेंटचं सांगा नको. 6 महिन्यात पोरं होत लागली तर तुम्ही जजमेंटचं काय सांगता? त्याच्या अगोदर आणखी तेव्हाच्या काळात तसा होता. काळ कसं होतं तुमचं पण तेव्हाच्या काळात तेव्हाच्या लोक साधी नाही होती सोडी होती. तुम्ही समजा नको. फक्त आजकाल युट्यूब CCTV हा झालेला त्याच्यामुळे सगळे पकडले जातात. पकडले जातात.
फक्त गावात जर रानामीना भरडा घेऊन गेले तर नाही पकडली जाऊ विषय काय काय बरं चांगले बघा पहिल्यांदा ताई तुझे व्हायला जायचं आणि नवरीला गाणी बघायला श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा महापूजा असते का ही गणेश चतुर्थी असली का गाणी लावायची पहिले अजित कडकडे सकाळी होती होती गोपाळ आता ती गाणी नाही पहिल्यांदा मूर्ती पण तशी होती पहिल्यांदा 1 फुटाची मूर्ती आणली जायची गणपती म्हणजे गणपती आता कसं मंडळाची गणपतीची मूर्ती उंचच असणार कारण त्यांचा व्यवस्थित लागतात पण पहिल्यांदा घरात देखील बघा पहिल्यांदा घरात जेव्हा गणपती आणले त्याची 1 फुटाची मूर्ती असायची आजी आजोबांच्या काळामध्ये 1 फुटाची मूर्ती आणि तेव्हा गाणं असायचं पायी हळूहळू चाला मुलांनी गजानना गेला टाळ वाजवून गणपती आणले जायचे बरोबर की नाही आता कालांतराने बदल झालं 3 फुटाची मूर्ती होती गाण्याला सदैव तुझे करता बरोबर मूर्ती 3 फुटाची आता कालांतराने बदल झालो 10 फुटाची मूर्ती 15 फुटाची मूर्ती मोठमोठी मूर्ती आणली जातात त्यावेळेला सकाळी साऊंड वाले लावले जातात शांत झाली संजरी आता कुणाच नाव शांत झाली संजरी आता कुणाच नाव आला बाबूरावाचा आला बाबूराव गणेश चतुर्थी आता बाबूराव चतुर्थी समजायला नाही पहिल्यांदा गाणी कशी होती आता तो काळच बदललेला कोणाक चांगला सांगायला अवकत नको आयफोनचा बोल तुम्ही मोबाईलचा सांगलास ना तर ते काय झेंडाचा बॉल लावतो बस 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 ताच सोडूनच द्यावा परवा ते अजून एक गोष्ट सांगते माझ्या बघण्यात झालेली सांगते मी आमच्या ते शाळा होती शाळा घराच्या खाली दुपारची आपली असे जातो घरनं झाली सकाळी 10-11-12 वाजेपर्यंत झोपायचा जेवायचा मेज दाखवून जेवला का आपण शाळेत जायचं बाबा फ्रेंड गाडी शाळेत आणि असे नाही गेलो तर असे तरी जावे मग शाळेत जायचा आपलं टाइमपास करायचं काका त्यांना विचारायचं माझ्या गावातले जर आमच्या घराच्या खाली शाळा आणि ते दुपारी गेला का आपण टाइमपास करायचो पोरगी आपली मी गेल्यावर येतो शाळेत गेल्याबरोबर एकानं आमच्याकडे आयफोन घेतला आयफोन घेतल्यानं तो माझ्या बरोबर मुंबईतून गेला विषय कसं झालो आयफोन घेतला आणि एका वाडीतल्या पोराने आपला मोबाईल खोलून मागल्याच्या नंतर त्या वाडीतल्या पोरांना लहान पोरांना आता सवय असते ना की बाबा उघडल्याच्या नंतर पहिले कॅमेरा बघतो दुसरी गोष्ट युट्यूबला जाऊन काहीतरी त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्यापेक्षा फार झालेली असते त्याच्यानंतर ते पबजी बघून जा पबजी हा का बघ आणि पबजी खेळताना पबजी चालू केल्या हो बुवा पबजी चालू केल्या आणि विषय कसं झालो की ह्याच्या आयफोनची चार्जिंग उतरते त्याच्यामुळे जो मागसून भोमता ए श्री माय फोन इज लॉक ए श्री माय फोन इज लॉक मी म्हटलं काय झालं आमच्याकडे वाडीत शिरी काका ते म्हटलं शिरी नाही लो ते त्यांची जिरी लो
तो म्हणला नाही नाही माझं फोन मी आपलं ओरडून बघलोय हे शिरी माय फोन इज लॉक झालं तर फोन लॉक म्हणजे माका काय माहिती नाही होता पण हे असं आयफोन आहे का हट्टात हट्टाला आयफोन घेतलेले हा अर्ज खाल्लेला आयफोन परिस्थिती आहे त्याच्यामुळे काय बोलायला शकलो नाही परिस्थिती बदलली आहे कलियुगात आणि या कलियुगात काय होईल त्याचा पहिले सांगले नामस्मरणाशिवाय पर्याय नाही भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन आहे आणि ते भजन टिकवणं आपल्याला खूप काळाची गरज आहे आणि नाहीतर मग आपल्यावर जे आता झालेले आहेत ना आता तुम्ही मगाशी घेतलाच महिलांचं हा विषय म्हणून 1-2 मिनिटं झलक देते कारण आज बलात्कार सारखे प्रकार होत चालले आज आपला जर पुरुषच मनाला तो व्यवस्थित असेल ना तर ते बलात्कार सारखे प्रकार घडणार नाही म्हणून आज पुरुष त्याबरोबर स्त्री कराठी सांगायला जायला पाहिजे बरोबर आहे बुवांचं 2 मिनिटं 1 मिनिटं गर्भातून ही कन्या सांगते एक विषय होतो पहिल्या तरी स्पर्धेत एका ठिकाणी विषय होतोय की बलात्कारावर भजन कर पण हा गाणं बसवलेला होता त्यावेळेला तर पकवाजवर बसवलं होतं आता काही सर्व मनात शक्य पण आता वाईट खालीच नाही कारण आज स्पर्धांच्या माध्यमातून काही ना काही ठिकाणी आज कांदूरला सहयोग मित्रमंडळामध्ये ह्याच वर्षी माझा 2रा क्रमांक आलेला आहे आणि त्या ठिकाणी पण मला गणपतीची मोठी मूर्ती दिली गेलेली आहे म्हणजे एकदा कारण सहयोग सारखी स्पर्धा ती आपली फक्त सुपारी बघून ते रक्कम बदलावत नाही मृत्यूकडेच आमचं लक्ष असतं गावातच होईल बरोबर ना त्याच माझा खरं भाग्य की गणपतीच माका तो तेवढं दिलेलं घरात ठेव आम्ही ठेवलं विषय गजर घेतो गजराच्या माध्यमातून थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदाचे बुवा होते पहिल्यांदा तुम्ही आज जुन्या काळात गेला तर पहिल्यांदा बुवा होते पारंपरिक कलाकारी सामने त्यावेळेला 1-1.5 तास बारी करायची दुसरे एक होतो 2 तास बारी करतो पहिल्यांदा भारूड सांगा आपण आपल्या ताकद आहे भारूड सांगू शकतो आज त्या दिवशी माझ्याकडे जोगेश्वरीला एक झाली आणि ह्याला श्रीवर्धन डबलवारीच्या माध्यमातून भारूडही सांगितलेले पारंपरिक डबलवारी खरोखर मजा येते 2020 मध्ये काय कलियुगा वेळेनुसार करावी लागतं पण पारंपरिक एक लिंक भेटली का बुवा सरळ लिंक लागत जाते बरोबर की आज तुमचा अनुभव जाणवा त्याच्यामुळे बाकी म्हणूनच कारण केसांवरूनच अनुभव दिसतो माणसाक आपलं किती येतो म्हणून आज आपण एकत्र राहणं ही काळाची गरज आहे तुम्ही सांगलाच तसं आमचा 2 वर्ष करतो पण पुढे आमचा का बरोबर आहे ना पण असा झाला की काय बरोबर विषय करायला नको दुसरं कोणतरी देते तुम्ही सांगलाच ना तुमचा भद्राक शक्य विषय असो कसे नाही काय सांगले की एक झेदर लगवली काय तरी सांगले नाही बाबा देऊन काढलंय काय 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 सांगलं हा हा तसं विषय काय नाही आपण कोणाकडं काय पण आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे कारण आपल्याकडे भजन आहे त्याच्यामुळे आपण कधी बघत
मुळात भजन नाही ना त्याका वलन मिलन मारी करूची लागत. आपल्याकडे ज्याच्याकडे भजन हा त्याका वलन मारी करूची गरज नाही. पब्लिकला माहिती आहे बरोबर टाळी काय पडत नाही. बरोबर आहे की नाही काका? भगवानसाठी त्यांनी जोर केलेलं आहे देवगडात काय ते देवगडात एका मान्यता आंबेची पेटी देतात नाही का अजूनच ठेवतात.